नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पेण शहरात दूषित पाणी पुरवठ्यावर नागरिकांचा तीव्र संताप. गढूळ पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. नगरपालिकेकडून उपाययोजनांचे आश्वासन. कुंभे-शिवथरमध्ये चुकीच्या बंधाऱ्यामुळे भात शेतीचे मोठे नुकसान. पुराच्या पाण्याने शेतात साचला चिखल. शेतकऱ्यांनी प्रशासनावर उपस्थित केले प्रश्न. इमॅजिका पार्कमध्ये पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू. अचानक चक्कर येताच पर्यटक कोसळला. हृदयविकाराच्या झटक्याचा प्राथमिक संशय. आणि लांजा शहरातील पुरातन पिंपळ वृक्षाची पुनर्लागवड संपन्न. धार्मिक भावनांशी जोडलेला वृक्ष पुन्हा उभा. नगरपंचायतच्या पुढाकाराचे नागरिकांकडून स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील पेण शहरात दूषित आणि गढूळ पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात पुरवठा होणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भरत साळवी यांनी केला आहे. फिल्टर प्लांटच्या योजना केवळ कागदावरच मर्यादित राहिल्या असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. भोगावती नदीतून उचलले जाणारे पाणी पुरेसे शुद्धीकरण केल्याशिवाय पुरवले जात असल्याचा दावा करत त्यामुळे जलजन्य आणि साथीच्या आजारांचा धोका वाढल्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली. अनेक नागरिकांना खासगी आरो पाणी विकत घ्यावे लागत असल्याने आर्थिक भार वाढल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी नागरिकांना पुरवले जाणारे पाणी एक ग्लास पिऊन दाखवावे असे आवाहन भरत साळवी यांनी दिले. दरम्यान या आरोपांवर प्रतिक्रिया देताना पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी यंदाच्या अतिवृष्टीमुळे पाणी पुरवठा लाईनमधून मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी आले असल्याचे सांगितले. शहराला स्वच्छ आणि पुरेसे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असून आंबेघर धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. भविष्यात नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा नगर परिषदेचा मानस असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. आज या ठिकाणी आपण ही जी पेणकर जनता पेण नगरपालिकेने दिलेला जो गढूळ पाणी पिते आणि तो गढूळ पाणीचं रूपांतर शुद्ध पाणी करण्याचा जो आपण फिल्टर प्लांट म्हणतो त्या फिल्टर प्लांट मध्ये आपण आज व्हिजिट दिली. त्या फिल्टर प्लांटची अवस्था अशी आहे, नागरिकांनो, जनतेनो आणि माझ्या मतदारांनो, तुम्ही हा पाणी इथे येऊन पाहिलात तर तो तुम्ही पाणी प्यायचं तर सोडून द्या, बाकीच्या गोष्टींना पण वापरू शकणार ना अशी त्या पाण्याची अवस्था आहे. आज तुम्ही बाकीच्या तालुक्यात जा, अलिबाग तालुक्यात जा, श्रीवर्धन तालुक्यात जा, घरोघरी तुम्ही पाणी, स्वच्छ पाणी आणि पिण्यासारखं पाणी त्या ठिकाणी येतं. पण या पेणमध्ये आपण पेणच्या जनतेला, पेणचे जे नगरपालिकेचे सीओ आहेत हे काही शुद्ध पाणी देऊ शकत नाही. या फिल्टर प्लांट बघितल्यानंतर मला फक्त एवढंच वाटते की तुम्ही पाणी आम्हाला शुद्ध द्या, अशुद्ध द्या, कसंही द्या, पण हे जे पाणी पाणी तुम्ही देता आणि ते पाणी तुमच्या नगरपालिकेत नळामधनं येतं, त्या पाण्याचा एक ग्लास सीओनी प्यायचा आहे किंवा पिऊन दाखवायचं आहे, एवढीच त्यांना आम्ही विनंती करतो. आणि ही जी अवस्था आहे लवकरात लवकर चांगली करा. पेणकरांना शुद्ध पाणी द्या. पेणकरांनी तुम्हाला आज भरभरून मतदान दिले, त्या नगरसेवकांना पण विनंती करतो की आपण चांगलं कार्य करा आणि फक्त पेणकरांना शुद्ध पाणी प्यायला द्या. एवढीच पेणकरांची आज इथे रास्त मागणी आहे. पेणकरांना पाणी पिण्यासाठी आज घरोघरी प्रत्येकाने आरो लावलेली आहेत. तुम्हाला माहित नसेल आरोची किंमत कमी 7 ते 8 हजार आहेत. आज गरीब लोक दागिने विकून तो पाणी आरो आणतात का, तर आपल्या मुलाबाळांना, आपल्या छोट्या मुलांना त्या आरोतलं शुद्ध पाणी प्यायला मिळावं. प्रत्येक जण घरोघरी प्लांट हे स्वतःचे आरो लावलेले आहेत. आणि आज जे पेणमध्ये जे धंदे करतात आरो पाणी, त्यांचा धंदा भरभराटीचा चालू आहे. कोणत्याही प्रकारचं त्यांच्यावर अंकुश नाहीये आणि प्रत्येक नागरिक हा आरोचं पाणी पिण्यासाठी धावतोय आणि त्यांचा धंदा पूर्णपणे फोफवलेला आहे. तरी मी विनंती करतो ना सीओना की आपण अजून तरी सुधारा आणि या पेणकरांना शुद्ध पाणी प्यायला द्या. रायगड जिल्ह्यासह महाड तालुक्यात आलेल्या पुरामुळे शेती, पायाभूत सुविधा आणि पाणी पुरवठा व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. अशातच महाड तालुक्यातील कुंभे-शिवथर गावाला जोडणाऱ्या पाटबंधाऱ्याच्या कामावर आता शेतकऱ्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. अतिवृष्टीनंतर या बंधाऱ्यामुळे पुराचे पाणी अडून भात शेती वाहून गेल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. विवो 1 कुंभे-शिवथर गावालगत उभारण्यात आलेल्या उंच बंधाऱ्यामुळे पुराच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.
पाण्याचा निचरा होण्यास मार्ग नसल्याने गावाला पाण्याचा वेढा पडला आणि मोठ्या प्रमाणात भात शेतीचं नुकसान झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. की आज जवळजवळ 3 पिढी आम्ही येथे शेत करत असतो आणि आता बऱ्याच वर्षापासून आम्ही महापूर पण पाहिले. त्यावेळेला महाड पूर्णपणे पाण्याखाली आलं होतं. त्यावेळेला सुद्धा इथं भरपूर पाऊस पडला, पाणी भरपूर आलं, पण आमच्या शेतामध्ये कधी पाण्याचा थेंब आला नाही. आता ह्याचं एकमेव कारण म्हणजे बांधलेलं पाटबंधारा आणि नदीतला उपसलेला गाळ नदीतच टाकल्यामुळं नदीचं पात्र अरुंद झालं आणि पाण्याचा प्रवाह जो होता तो वेगळ्या दिशेने केल्यामुळे ते पाणी सरळ सरळ शेतामध्ये होतं. पण शेती म्हणजे लावण्याच्या लायकच राहिली नाही. ती माझ्यात अवकतच नाही ती मी पुन्हा शेती लागवड करू शकतो असं. कारण त्याच्यामध्ये खर्च जो आहे ते माझी कमाई पण नाही आणि माझी सगळी इस्टेट विकली तरी त्याची भरपाई होणार नाही. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बंधारा उभारण्यापूर्वी पाण्याच्या पातळीचा योग्य अभ्यास करण्यात आला नाही, तसेच स्थानिक शेतकऱ्यांची संमतीही घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाबाबत संतप्त शेतकरी आपली भूमिका मांडतायत. शासकीय कर्मचाऱ्यांनी पाण्याची पातळीचा अंदाज न घेता, लोकांना न विचारात घेता, शेतकऱ्यांची संमती न घेता हा बांधारा बांधला आणि जो नदीच्या पात्रातला गाळ काढलेला गाळ तो नदीतच टाकल्यामुळं आज शेतकऱ्यांना त्याची शेतकऱ्यांची नुकसान त्याच्यामुळं झाले आणि तो गाळ वाहून नदीतच येऊन बसलाय. प्रत्यक्षात पाणी तुम्ही स्वतःही करा. नदीच्या पात्रात जो काढलेला गाळ, नदीच्या साईडला ढकललेला गाळ परत तो नदीतच येऊन बसलाय. त्याच्यामुळं डबल हानी आमची या शेतकरी लोकांची झाली. आज सांगायचं म्हणलं 101 पोतं मी भात काढतो, तिथं आता आज रोजी मी 20 पोतं पण काढू शकणार नाही अशी ही पद्धत झाली. रोप तर राहिलंच नाही. शेताचे बांधापासून परत आणि बांध घालला. मी आता या बांधारा तोडल्याशिवाय, शासनाने हा बांधारा तोडल्याशिवाय आम्हाला शेतकऱ्यांना त्याच्यापासून 1 रुपयाचाही फायदा नाही आणि शेतीला त्या बंधाऱ्यापासून त्रास होणार आहे, एवढंच मी सांगतो. महाड तालुक्यात पूर नियंत्रणासाठी सातत्यानं मागणी होत असल्याने नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाला प्रशासनाने प्राधान्य दिले. मात्र पूर समस्येवर छोट्या बंधाऱ्यांचा पर्याय अधिक प्रभावी ठरू शकला असता, असा दावा स्थानिकांकडून केला जातोय. सध्याच्या परिस्थितीत चुकीच्या नियोजनाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याची भावना व्यक्त होत आहे. माझे कोकणसाठी उदय सामंत, महाड, रायगड. रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ असलेल्या इमॅजिका पार्कमध्ये फिरण्यासाठी आलेल्या 47 वर्षीय पर्यटकाचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत पर्यटक बदलापूर येथील रहिवासी असून ते आपल्या सहकाऱ्यांसोबत सहलीसाठी इमॅजिका पार्कमध्ये आले होते. मिळालेल्या माहितीनुसार कपिल शांताराम पाटील यांना पार्कमध्ये असताना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. ही घटना लक्षात येताच उपस्थितांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी खालापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेची नोंद संबंधित यंत्रणांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सहलीसाठी आलेल्या सहकाऱ्यांवर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण आणखी तापवणारी घडामोड समोर आली आहे. माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी भाजप महिला मोर्चाने पत्रकार परिषद घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. महिला मोर्चाच्या अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी आपल्या कुटुंबातील महिलेलाच सन्मान देऊ न शकणारे समाजातील महिलांचा सन्मान काय करणार असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच विनायक राऊत यांचे चिरंजीव आणि नगरसेवक गिरीश राऊत यांचे नगरसेवक पद तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. मानवाधिकार संस्थेच्या माध्यमातूनही या प्रकरणी आवाज उठवण्यात येणार असून पालकमंत्री नितेश राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जो विनायक राऊत आपल्या जिल्ह्याचे, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे खासदार 2 टर्म राहिलेले आहेत, त्यांच्या घरात एका महिलेवर ज्या प्रकारे अत्याचार झाला त्या बातम्या कालपासून येत आहेत आणि त्या बातम्या वाचल्यावर आज आम्हाला असं वाटतं की त्या महिलेच्या मागे आम्ही सर्व भाजप महिला त्यांच्या मागे उभा असणार आहोत. म्हणजे जे त्यांच्यावर जे अन्याय त्यांच्या घरातून होत आहेत हे खरंच म्हणजे निंदनीय आहे. असे ह्या काळात जर असे अत्याचार जर महिलांवरती होत असेल आणि ते पण एखाद्या राजकीय जो नेता आहे, जो खासदार होता, परत तिचा जो नवरा आहे तो नगरसेवक आहे,
आणि अशी पार्श्वभूमी असताना त्या महिलेला जर एवढा त्रास होत असेल तर खरंच ही गोष्ट निंदनीय आहे. जे तिच्यावर जो अत्याचार झाला आहे, तिचे केस कापले गेलेले आहेत किंवा जे जादूटोणा किंवा जे काय अशा अघोरी शक्ती आहेत त्या तिच्यावर करण्यात आलेल्या आहेत. तिचं केस कापणं म्हणा, तिला गोमूत्र प्यायला देणं, अजून खूप काही त्याच्यामध्ये डिटेलमध्ये गेलं तर प्रत्येकाला कळेल. पण हे चुकीचं आहे असं होणं आणि ह्या महिलेला न्याय मिळायला पाहिजे. आता आमच्या सरकारमध्ये महिलेवरती कुठच्याही महिलेवर अत्याचार झाला तर आमचं सरकार लगेच त्याच्यावर आवाज उठवणार आहे किंवा त्या महिलेला न्याय मिळवून देणार आहे. तरी पण लोकल ह्याच्यावर जर कोणी त्यांना जर पाठीशी घालत असेल तर आम्ही महिला शांत बसणार नाही. आणि आज या महिलेवर जर एवढा अत्याचार होतोय तर आज कुठूनही अजून कोणी आवाज उठवलेला नाही आहे. उभाटाच्या ज्या महिला आहेत त्या नेहमी पुढे असतात, प्रत्येक विषयात पुढे त्यांचं हे असतं. मग आज त्या का नाही आहेत पुढे? त्यांनी ह्या महिलेच्या विरोधात त्यांनी आज आवाज का उठवला नाही आहे? त्या महिलेच्या बाजूने त्या सक्षमपणे का उभ्या राहिलेल्या नाही आहेत? पक्ष बाजूला राहतो. जेव्हा एखाद्या महिलेवर अत्याचार होतो तर एका महिलेनेच तिच्या पाठीशी राहायला पाहिजे, तिला साथ द्यायला पाहिजे, तिला त्याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आज ही परिस्थिती आपल्याला ती महिला स्वतः गिरिजा राऊत म्हणून ती स्वतः आज बाहेर पडून तिने आज जे काल स्टेटमेंट दिले त्याच्यामुळे आम्हाला हे आज कळलं आहे की हा काय विषय होता. पण हे खरंच म्हणजे आपल्या इकडचे खासदार होते ते राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांना आणि त्यांच्या घरात जर ते अशी वागणूक देत असेल तर खरंच निषेध आहे. आणि मी सर्व महिलांना असं आव्हान करीन की त्या महिलेला जो तिचा शारीरिक छळ झाला आहे, जो मानसिक छळ झाला आहे, तिच्यावर जो अत्याचार झाला आहे, त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या महिलांनी एकत्र येऊन किंवा सामाजिक पक्षात ज्या महिला काम करतात त्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्या महिलेला आपण न्याय मिळवून दिला पाहिजे असं मी प्रत्येक महिलेला आव्हान करते. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहरातील श्रीराम मंदिर परिसरात असलेल्या पुरातन पिंपळ वृक्षाची पुनर्लागवड करण्यात आली. काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात हा वृक्ष उन्मळून पडला होता. या वृक्षाशी शहरातील नागरिकांच्या धार्मिक भावना जोडलेल्या असल्याने त्याच्या पुनर्लागवडीचा निर्णय लांजा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर यांनी घेतला. शहरातील अनेक पिढ्यांचा साक्षीदार मानला जाणारा हा पिंपळ वृक्ष सुमारे 400 वर्ष जुना असल्याचं सांगितलं जातंय. वादळामुळे वृक्ष कोसळल्यानंतर अनेक नागरिकांनी दुःख व्यक्त केलं होतं. त्यानंतर शनिवारी 11 जुलै रोजी शास्त्रोक्त पद्धतीनं या पिंपळ वृक्षाची पुनर्लागवड करण्यात आली. यावेळी बबन स्वामी, शिवप्पा उकळी, संजय तेंडुलकर आणि नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्टे यांचे सहकार्य लाभले. तसेच वृक्षप्रेमी आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे धार्मिक आणि पर्यावरण दृष्टीने महत्त्व असलेला हा पुरातन पिंपळ वृक्ष पुन्हा एकदा जोमानं वाढावा अशी भावना व्यक्त केली जात असून या पुढाकाराचे शहरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचवण्याच्या उद्देशाने कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई यांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक मदत अभियान 2026 अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील धनगरवाड्यांमध्ये शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 11 आणि 12 जुलै रोजी एकूण 255 विद्यार्थ्यांना वह्या, लेखन साहित्य आणि इतर शैक्षणिक साहित्य देण्यात आले. पहिल्या दिवशी देवघर, निवाचीवाडी, किंजळे, आस्थान, बिसगर, तिसंगी, सणगड, आंबवली आणि वडगाव परिसरातील 121 विद्यार्थ्यांना तर दुसऱ्या दिवशी आपेडे, चिंचवली, कुळवंडी, शिंदेवाडी, धामणन परिसर, काळखाई किंड, खोपी परिसर आणि माणी शिंदेवाडी येथील 134 विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, आत्मविश्वास, शिस्त, परिश्रम आणि स्पर्धात्मक वृत्ती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अभियानासाठी मंडळाचे पदाधिकारी, समाजसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान या अभियानाचा दुसरा टप्पा 18 आणि 19 जुलै रोजी होणार असून दुर्गम धनगरवाड्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक मदत पोहोचवण्याचा संकल्प मंडळाने व्यक्त केला. रायगड जिल्ह्यातील रोहा येथील एका प्रगतशील शेतकऱ्याने क्रिकेट प्रेमींना वेगळी दिशा देणारी आगळी वेगळी संकल्पना साकारली आहे. रोहा शहरातील प्रगतशील शेतकरी अनंत मगर यांनी आपल्या घराच्या टेरेसवर झाकलेल्या क्रिकेट स्टेडियमची आकर्षक रोल मॉडेल प्रतिकृती उभारली.
क्रिकेट हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ असला तरी पावसामुळे अनेक सामने रद्द होतात किंवा मध्येच थांबतात। याच अनुभवातून गेल्या 3 वर्षांपासून त्यांच्या मनात ही संकल्पना आकार घेत होती। विशेष म्हणजे कोणत्याही अभियंता किंवा वास्तुविशारदाचा सल्ला न घेता त्यांनी शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या PVC पाईपच्या साह्याने हे मॉडेल तयार केलंय। या संकल्पनेनुसार झाकलेले स्टेडियम उभारले तर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा 3ही ऋतूंमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय क्रिकेट सामने खेळवता येतील असा त्यांचा विश्वास आहे। या अनोख्या मॉडेलची सध्या परिसरात मोठी चर्चा सुरू असून क्रिकेट प्रेमी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील नागरिकांकडून त्याचे कौतुक केले जात आहे। भविष्यात महाराष्ट्रात, भारतात आणि रायगडमध्ये अशा प्रकारचे अत्याधुनिक स्टेडियम प्रत्यक्षात उभारले जावे अशी अपेक्षाही अनंत मगर यांनी व्यक्त केली। पहिली तर आम्हाला अभिमान आहे रोहेकर असल्याचा, रोहा तालुक्यात राहण्याचा, कारण आपल्या इथल्या जे काही शेतकऱ्यांनी हे एवढं मोठं जी त्यांची संकल्पना आहे ती उभी केलेली आहे। आणि जशी त्यांची इच्छा आहे तशी आमचीसुद्धा इच्छा आहे का असं स्टेडियम महाराष्ट्रात किंवा रायगडात किंवा रोह्यात व्हावं, जेणेकरून खेळाडूंना प्रत्येक ऋतूमध्ये त्यांचा खेळाचा आनंद घेता आला पाहिजे। त्याकरिता हे त्यांनी बांधलेलं आहे। कारण आणि त्याच्यातूनच जर असे स्टेडियम झाले, असं जर प्रोत्साहन आपल्या रायगड जिल्ह्यात किंवा रोहा तालुक्यात पोरांना जर मिळालं तर क्रिकेटचं जे टॅलेंट आहे ते अजून पुढे येईल। आणि मी मगाशी सुद्धा म्हणालो तुम्हाला का रोह्यातसुद्धा भरपूर टॅलेंट आहे, जे काही म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटसुद्धा खेळू शकतात। असं काही स्टेडियम जर बांधलं गेलं तर त्याला चालना मिळेल। तर मगर साहेबांनी जी संकल्पना उभारलेली आहे ती खूपच छान आहे। सर्वसाधारण शेतकऱ्यांनी एवढा मोठा प्लॉट उभा करणं म्हणजे खाऊ नये, त्याच्यासाठी त्यांचा शतशः आभार मानेन। आणि हा ग्राउंड असं होणं गरजेचं आहे, कारण आपल्या इथल्या खेळाडूंना ऋतूमध्ये विविध ऋतू येतात, पावसाळी अशा प्रकारचा ग्राउंड जर आपल्या रायगडामध्ये, महाराष्ट्रामध्ये झाला तर तुझा आनंद कसा असेल? खूपच छान वाटेल। सगळ्या मला काय पूर्ण ऑल इंडियन लोकांना छान वाटेल, कारण आता संकल्पना म्हणजे अविस्मरणीय संकल्पना म्हणता येईल। कारण या तिन्ही ऋतूमध्ये खेळला जाणारा स्टेडियम असा खूपच छान प्लॅटफॉर्म केला आहे। स्टेडियम बघतोय ही एक संकल्पना म्हणजे प्रगतशील शेतकरी अनंत मगर यांची संकल्पना आहे। त्यांनी जवळजवळ 1.5 ते 2 महिने अथक मेहनत घेऊन हा रोल मॉडेल बनवला आहे। त्यासाठी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च केला आहे। पण ही संकल्पना अशी आहे की तुम्हाला पावसाळ्यात होणारे सामने मध्येच थांबले जातात, कमी षटकांचे खेळ जातात आणि हे ते वारंवार टी व्हीवर पाहत असतात आणि ती त्यांच्या खंत मनात होती आणि ती खंत त्यांनी या प्रयोगाद्वारे आपण पाहताय की त्यांनी इंडोर स्टेडियम व्हावं। मग ते महाराष्ट्र सरकारने करावं, भारत सरकारने करावं, रायगडात करावं किंवा माझ्या रोह्यात करावं, पण ह्या रोल मॉडेल व्हावा आणि कधी न थांबणारी, पावसात न थांबणारा हा खेळ क्रिकेटचा खेळावा, यासाठी ही संकल्पना आहे। मनापासून धन्यवाद देतो त्यांना। माझी अपेक्षा अशी आहे की अशा प्रकारचा स्टेडियम, इंडोर स्टेडियम भारताच्या कानाकोपऱ्यात कुठेही व्हावं ही माझी इच्छा। आणि सगळ्या क्रिकेट खेळणाऱ्या प्लेयरांना याच्यामध्ये खेळायची संधी मिळावी हीच माझी इच्छा आहे। आणि असाच चांगल्या प्रकारचा स्टेडियम भारत सरकारने कुठेही तरी करावा, त्याच्यामध्ये मला सगळ्यात आनंद असेल आणि माझ्या सगळ्या क्रिकेट चाहत्यांनासुद्धा त्याचा आनंद घेता येईल आणि तिन्ही ऋतूमध्ये हा खेळ खेळला जाईल हीच सदिच्छा आहे। सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरुवात झाली। या स्पर्धांचे उद्घाटन कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाच्या प्रशस्त मैदानावर झाले असून उद्घाटनाच्या दिवशी फुटबॉल स्पर्धांनी क्रीडा महोत्सवाची रंगत वाढवली। जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शाळांचे विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी होत असून आपल्या क्रीडा कौशल्याचा ठसा उमटवण्यासाठी युवा खेळाडू सज्ज झाले आहेत। पावसाळी वातावरणात होणाऱ्या या स्पर्धांमुळे मैदानावर चुरशीचे सामने, खेळाडूंचा उत्साह आणि क्रीडाप्रेमींचा जल्लोष पाहायला मिळत आहे। आगामी काही दिवसात विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा पार पडणार असून त्यामधून गुणवंत खेळाडूंना पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी संधी मिळण्याची अपेक्षा आहे। जिल्ह्यातील शालेय क्रीडेला चालना देणाऱ्या या स्पर्धांकडे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे लक्ष लागले असून नव्या खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरणार आहे। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।